कारण तेच आहे की ज्येष्ठांचं सहजीवन हा खूप दुर्लक्षित आणि हेटाळणीचाच विषय, म्हणजे तो चेष्टेचाच विषय असल्यासारखा आहे. पण मला एका डॉक्टरांनी सांगितलेली एक त्यांच्याकडे आलेली केस आठवते की एक 65चं कपल होतं आणि त्या दोघांनी प्रचंड गिल्ट होता, कारण ते म्हणत होते की मुलगा आणि सून सकाळी कामाला जातात आणि काय नातवंड शाळेत जातात आणि त्या दुपारच्या वेळेत आम्हाला थोडासा तो मी टाईम मिळतो, तर तेव्हा आम्ही सेक्स करतो. पण आम्हाला असं वाटतं की या वयात हे करणं योग्य आहे का, हे त्यांना त्या ह्यांनी गिल्टनी घेरलेलं. तर डॉक्टरांनी त्यांना हे समजवलं की या वयातही जर तुम्हाला त्या इच्छा होत आहेत तर ही चांगली गोष्ट आहे. आणि असं काही नाही आहे की मुलगा मुलगी जेव्हा 16 वर्ष धोक्याचं आपण म्हणतो, त्या वयात ते प्रेमात पडणार आहेत हे असं गृहीत धरलं जातं. तसं काय 50 नंतर 60 नंतर या भावना थिजून जाणार आहेत हेही गृहीत धरलं जातं. हे चुकीचं आहे, असं नाही आहे. तर ह्याच्याकडे पण एक सकारात्मक दृष्टीने बघायला पाहिजे. आणि दरवेळेला ज्येष्ठांचं सहजीवन म्हणजे त्यात कामजीवनच यायला पाहिजे असं नाही आहे. पण त्यांना त्यांचा सहवास, स्पर्श यातनं पण समाधानही मिळू शकतं. त्यामुळे त्यांच्या स्पेसचा हा विचार केला पाहिजे. म्हणजे नातवंड सांभाळण्याचा एक घरातली सोय म्हणून आजी आजोबांकडे नाही बघितलं पाहिजे, हे तितकंच खरं आहे.